मुद्दा असा आहे की विलिनीकरणाचा. आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात. हा एक भाग माझा मी परवापासून विचारतोय, त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही. मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकत. ही चर्चा आता कुठल्या टप्प्यावरती कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे. मी जे वारंवार म्हणत आलो गेले 8-10 महिने, मी सतत हे म्हणत आलो, वेळोवेळी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या. त्यावेळेला मी एवढंच म्हटलं की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही आहोत, एनडीएमध्ये आम्ही आहोत. हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलिनीकरण किंवा सोबत येण्याचं चर्चा करू शकतात, नाहीतर चर्चा करण्याचं काही कारणच नाही. पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतात. हे फार इंटरेस्टिंग आहे. सुनील तटकरे हे शरद पवारांना अटी किंवा मार्गदर्शन करतात. पण सोडून द्या, अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं, विशेषतः अजित पवार गटाकडून. निर्णय घेतील दोन पक्ष, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचार. पण त्याला अजून वेळ आहे. आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडतायत, तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्या बरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत का. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.